जेवण आणलंयस का? हो आणलंय. तुला भूक लागली का? हो ना, खूप जास्त. काय रे, खूप दुखतंय? अरे आज खूप दमलोय रे मी. खूप सामान वगैरे उचललंय. पण घरी आलो तुझ्याकडे तर बरं वाटतंय. ऐक ना, मी काय सांगतोय, मी भटजीशी बोललो आहे. तर त्यांनी सांगितलं की परवाचा दिवस खूप चांगला आहे. अ, तू किती नशीबवान आहेस की विक्टरने तुला हा जॉब दिला. काय नशीबवान. घाणेरडं काम आणि घाणेरडं पगार, त्यातून घाणेरडं मित्र. काही काय, तो आपल्याला इकडे फुकटात राहायला देतोय. तो त्याच्या मित्राबरोबर शिफ्ट झाला, सो आपल्याला इकडे राहता येईल. ते करताय कारण तो घाबरतो मला. नाहीतर तुझा तो राजू काकाला मला नक्की नाही माहीत. धन्नू, सॉरी. मला राजूचं नाव नव्हता गेला पाहिजे होता. मला माफ कर. खूप दमलो आहे मी आज. तू किती कष्ट घेतो शंकर. मला खूप भरपूर पैसे कमवायचे आहे रे. आपल्याला बाहेर घर घेता येईल, जिकडे राजू आपल्याला सापडणार नाही. विक्टर पण मला काही खास पैसे देत नाही रे. तो अजून पैसे देऊ पण नाही शकत. छोटंसं दुकान आहे त्याचं. तू एकदम विक्टर सारखा म्हटली आता. सोड, आपल्याला एवढा पैसा नाही आहे की आपण निघून शकणार. म्हणून तुला विक्टरचं दुसरं काम घ्यायलाच लागणार आहे. अरे वेडी आहेस का रे तू? शंकर, तुला किती वेळ सांगू मी, रॉकेट धापताना पोलिसने मला पकडलं तर मला आत टाकतील. हे राजूचा डाव पण असेल. मी हे तुला सगळं काल सांगितलं होतं. मी परत परत सांगणार नाही. तो माझं नाही ऐकणार. त्याला वाटतंय राजू काका ह्या सगळ्या मागे आहे. वाह, याच्यात अक्कल पण आली थोडी. गप्प बस. तुला मस्करी करायची आहे का विचार करायचा आहे की पुढचा प्लॅन कसं करायचं? खरं तर त्याच्या ताकदीमुळे तू त्याच्याशी लढू शकत नाहीस. म्हणून तर तू हा दळभद्री प्लॅन घेऊन आमच्याकडे आलास मदत मागायला. फर्स्ट ऑफ ऑल, ज्या लढाई आपण जिंकू शकत नाही त्या लढण्यात काही पॉईंट नाही आहे. मला माझे लिमिट्स माहिती आहेत. सेकंड ऑफ ऑल, मी कोणालाही फोर्स केलं नाही आहे. विक्टर आहे ते. कंटाळा शंकरला, माहिती आहे मला. तो उगीच जास्त अपेक्षा ठेवतो. मला माहिती आहे विक्टर खूप रडतोय आणि त्याला विक्टरच्या घरात पण राहायचं आहे. पण तुला नागपूरच्या सगळ्यात मोठ्या गोल्ड काढून पळवून इथे आणण्याचा परिणाम त्यांनी विचार केला आहे का? मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण दुकानातली कामं फालतू वाटतात. ॲज फॉर यू, तुम्हाला कधी घराच्या बाहेर काढू शकतेस, पण आपल्याला दोघांना माहिती आहे की तू हे नाही करणार. कारण का, मी राजू काकाच्या गँगमधला एकटा मुलगा आहे जो तुला तिकडे घेऊन जाणार नाही आहे परत. तू माझी मदत का करतोयस? तुला काय हवंय माझ्याकडनं? मला हवं आहे की तू शंकरला कन्व्हिन्स कर. तेवढंच, अजून काही नाही. तुझ्यासारखं एकाच घरात बांधून ठेवलेलं आयुष्य कोणालाही नशिबी येऊ नये. तर तुलाही माहिती आहे माझ्याबद्दल. मला माहिती आहे की राजू तुला खूप लकी समजतो. कारण का, तुझा जन्म झाला तेव्हाच त्यांनी एन्काउंटर होता वाचला आहे तो. पण त्याला कायम तेच वाटणार. एक्झॅक्टली. आणि काहीही असू दे, मी तुला परत घेऊन जाणार नाही आहे. पण जर तू माझं ऐकलं नाही तर मी पण काही करू नाही शकणार आहे. तुला वाचवायला मी त्याला बोलतोय की शंकरने तुला मारून टाकलं कारण तू त्याच्याशी लग्न केलं नाही. शेवटचं खरं आहे ते. त्याच्याशी लग्न करण्यापेक्षा मी नागपूरमध्येच राहिले असते. मला कोणाची वस्तू म्हणून जगायचं नाही. तू मदत का नाही करत मग माझी? तो तुझ्या आयुष्यातून बाहेर होईल. यू विल फायनली बी फ्री. मला त्याची बायको नाही व्हायचं. दॅट डझंट मीन की मी त्याचा जीव घेईल. मी असं केलं तर राजू फाईन, काका. नको करू.
की तू? तू हा काम कर, मी लग्न करेल तुझ्याशी. काय घे तू हा काम, मी लग्न करेल तुझ्याशी. काय इतक्या वेळानंतर तू आता तयार झाली आहेस? मला कायम असा पोरगा हवे होता जो माझ्यासाठी सगळं पणाला लावेल. मी तुझ्यासाठी जीव धोक्यात घालून आलो आहे. तुला इकडून काढायचं आहे मला. राजूला माझ्यावर खूप विश्वास होता. त्याला वाटलं की मी खूप मोठा होईल. सगळा वाया घालवला मी. माहीत आहे मला ते, आणि मी कायम आभारी असणार आहे. पण हे सगळं वेस्ट जाईल जर आपण इकडनं बाहेर नाही निघालो तर. राजू काका आपल्याला शोधून काढतील. अरे तोच तर मुद्दा आहे माझा. मला तर वाटतंय की त्याला ऑलरेडी माहिती आहे. असं कोणतरी माणूस आहे इकडे. नक्की बोलतोय मी. नेबर्स असतील. मी घरात बसून कंटाळी आहे शंकर. मला बाहेर निघता येत नाही. भीती वाटते की लोक बघतील. शंकर, मी फसली आहे घरात. मला घरातनं बाहेर निघायचं आहे. मला मोकळी हवा हवी आहे. सगळं ठीक होणार आहे. तो जर की मी हे काम घेतलं तर भटजीला सांगू की परवाचा दिवस फिक्स करायला? परवा? हो ठीक आहे. मग आपण कामानंतर लगेच मंदिरात जाऊ. तू जर हो म्हटली ना तर मी काही पण करणार तुझ्यासाठी. आता मी विक्टरला कॉल करतो, मग आपण जेवण घेऊ. हो ठीक आहे. शंकर, काही नाही.